नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलं जाणार आहे। कारण की मित्रांनो, राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी 1800 कोटी रुपये निधी मंजूर करून जिल्हा मध्यवर्ती बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि या निधीचं वितरण राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यापोटी येणार आहे। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याची तारीख काय आहे, याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता येण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना 6 महत्त्वाची कामं करायची आहेत। ती 6 कामं कोणती करायची आहेत ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। याचबरोबर मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे, नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबर 5वा सुद्धा हप्ता येईल का? कारण की विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे 5वा हप्ता येऊ शकतो असं शेतकऱ्यांना वाटतंय। याच्या संदर्भात काय महत्त्वाचा अपडेट आहे याचे मी तुम्हाला अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आहे। राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांना 6 कामं करायची। ती सर्वप्रथम मी तुम्हाला 6 कामं सांगणार आहे। चौथा हप्ता कोणत्या दिवशी येणार हेही दुसऱ्या स्टेपमध्ये सांगणार आहे आणि तिसऱ्या स्टेपमध्ये 5वा हप्ता येईल की नाही हे सुद्धा सांगणार आहे। पहिल्या स्टेपमध्ये शेतकऱ्यांना PM किसान साईटवरला भेट द्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर व्हेरीफाय करून त्या ठिकाणी OTP टाकून व्हेरीफाय करून तुमचं PM किसानचं स्टेटस चेक करायचं आहे। इलिजिबिलिटी स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी तुमचे 3 प्रॉब्लेम सांगण्यात 3 प्रॉब्लेम दिसतील। त्यामध्ये लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि EKYC। तुमचं जर लँड सीडिंग यस असेल, आधार सीडिंग यस असेल, EKYC यस असेल आणि तिन्ही जर गोष्टी यस असतील तर तुम्हाला PM किसान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता येईल। त्यापैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला पुढील हप्ता येणार नाही आणि येणारे भविष्यातले हप्तेसुद्धा येणार नाहीत। त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या 2 दिवसामध्ये ते करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आधार सीडिंग, आधारला बँक खातं लिंक नसेल तर करून घ्या। ते जर जमत नसेल तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या। PM किसानची EKYC करून घ्या आणि लँड सीडिंग म्हणजे लँड रेकॉर्डचा प्रॉब्लेम नो असेल तर तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय या ठिकाणी भेट देऊन ते तुमचं काम तुमचं करून घेऊ शकता। अन्यथा तुम्ही जर हे केलं नाही तर तुम्हाला येणारे हप्ते येणार नाहीत। तर मित्रांनो, राहिला विषय आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचा। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरिता राज्यातील 90 लाख शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून चौथ्या हप्त्याकरिता पात्र करण्यात आले आहेत। आणि मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून 1800 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे। हा निधी या योजनेच्या जे काही योजनेचं हे खातं आहे, खातं मध्यवर्ती बँक अकाउंट आहे, त्यामुळे योजनेच्या मध्यवर्ती बँक अकाउंटमध्ये 1800 कोटी रुपये निधी जमा करण्यात आलेला आहे। हा निधी आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता वापरला जाणार आहे आणि या चौथ्या हप्त्याचं वितरण या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। म्हणजेच 15 जुलै 2024 पर्यंत नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण होणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांचे 3 कामं ओके आहेत त्यांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे। राज्यातील 90 लाख शेतकरी पात्र आहेत। एकूण 1 कोटी शेतकरी आहेत, त्यापैकी 10 लाख अपात्र झालेले आहेत। तर मित्रांनो, आता सर्व शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे की 5वा सुद्धा हप्ता येणार का? मित्रांनो, सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता येणं तर फिक्स आहे, परंतु याच्या अगोदर लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नमो शेतकरी योजने तुम्हाला माहीत असेल, नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता एकाच दिवशी म्हणजे दोन्ही हप्ते नमो शेतकरी योजनेचे जमा केले होते, 4000 रुपये जमा केले होते। आणि त्याच पद्धतीने आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे। सरकारच्या जर मनात आलं तर दोन्ही हप्ते एकत्र देऊ शकते, कारण की 5वा हप्ता देण्याकरिता सरकारला वेळ लागेल, त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे उशिरा भेटतील। ते सरकारने जर हा विचार ठेवला तर चौथा आणि 5वा हप्ता एकत्र येईल। कारण की मित्रांनो, 5वा हप्ता येण्याकरिता भरपूर वेळ लागणार। आता चौथ्या हप्त्याची तारीख आलेली आहे, चौथा हप्ता येईल आणि 5वा हप्ता येण्याकरिता विधानसभेची निवडणूक, आचारसंहिता, नंतर निवडणूक, नंतर निकाल, नंतर सरकार स्थापन, नंतर पैसे, यासाठी 5-6 महिने, वर्षेसुद्धा जाऊ शकतं। आपण पाहिलेलं की सरकार स्थापन व्हायला किती दिवस लागू शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी सरकारनं टाकले पैसे जर दिले तर चौथा 5वा हप्ता एकत्र येऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो, हे दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात। पण
पाचव्या हप्त्याकरिता निधीची आवश्यकता, निधीची तरतूद अद्यापर्यंत केलेली नाही, परंतु चौथ्या हप्त्यासाठी निधीची तरतूद राज्य सरकारने केलेली आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेकरिता जे काही तुम्हाला माहिती आवश्यक होती ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.